त्र्यंबकेश्वर तालुक्यावर यंदा वरुणराजाची कृपा राहिल्यानं पाऊस पाणी चांगला झालाय। यंदा धरण पूर्ण भरले असून ओसंडून वाहू लागल्यामुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिक आनंदित झाले आहेत। धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणाप्रती कृतज्ञता यावेळी व्यक्त करण्यात आली। त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये सतत होत असलेल्या संततधार पावसाने शहरातील गंगासागर तलाव, गौतम तलाव तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली धरण, बेझे धरण, अहिल्या धरण पूर्ण क्षमतेने भरलं असून त्र्यंबकवासियांची पुढील 1 वर्षासाठी पाण्याची चिंता मिटली असून या निमित्तानं या धरण आणि तलावांचे जलपूजन त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पाणी पुरवठा अभियंता पूर्वा माळी यांच्या आणि इतर अधिकाऱ्यांच्या हस्ते या तलावांचं आणि धरणांचं जलपूजन करण्यात आलं। यावेळी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉक्टर श्रिया स्वप्नील देवचके यांनी मनोगत व्यक्त करून वरुणराजाची कृपा अशीच त्र्यंबकेश्वर तालुक्यावर बरसावी अशी प्रार्थना देखील त्र्यंबकराजाच्या चरणी केली। या जलपूजनाप्रसंगी त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। त्र्यंबकेश्वर शहरामधील जेवढे नागरिक आहेत त्या सर्व नागरिकांना त्र्यंबकेश्वर नगर परिषदेतर्फे 3 ठिकाणावरून पाणी पुरवठा केला जातो। त्यामध्ये आंबोली धरण हे एक आहे। यामधून साधारणतः 1/3 लोकसंख्येला आपण पाणी पुरवठा करतो। यावेळी निसर्गाच्या कृपेमुळे हे धरण 100% भरलेलं आहे। त्यामुळे असं वाटतंय की यावेळचा उन्हाळा जो आहे तो आपला एकदम सुखकर जाईल। माझी श्री त्र्यंबकराजाच्या चरणी हीच प्रार्थना असेल की असाच पाऊस दरवर्षी पडू दे आणि त्र्यंबकेश्वर शहरातील नागरिकांचा जो काही पाण्याचा प्रश्न आहे तो कायमचा सुटू दे। आज त्र्यंबक नगर परिषदेच्या वतीने सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आंबोली धरणाचं जलपूजन पार पडलेलं आहे। त्याचप्रमाणे आपण अहिल्या धरणाचं आणि बाकी जे गौतम तलाव आहेत, गंगासागर तलाव आहेत यांचं देखील आपण आज जलपूजन करणार आहोत। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर।